नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता. आज आपण बोलणार आहोत एका अशा चित्रपटाबद्दल जो फक्त कथा नाही तर आपल्या समाजाचा आरसा आहे. चित्रपटाचं नाव आहे 80. दररोज घडणाऱ्या 80 अत्याचारांच्या वास्तवावर आधारित हा चित्रपट विचार करायला भाग पाडतो. न्याय खरंच मिळतो का, की तो फक्त दाखवण्यासाठी असतो? अशी ही कथा आहे परिमा नावाच्या एका महिलेची, जिच्यावर अत्याचार होतो आणि त्यानंतर सुरू होतो एक दीर्घ, वेदनादायक आणि त्रासदायक प्रवास न्याय मिळवण्याचा. ती 5 आरोपी विरुद्ध कोर्टात लढते. समाजाचा दबाव, मीडिया ट्रायल आणि तिचा स्वतःचा संघर्ष, या सगळ्याच्या दरम्यान शेवटी कोर्ट निर्णय देते. 5ही आरोपी दोषी ठरतात. पण प्रश्न असा आहे, हा खरोखर विजय आहे का? चित्रपट आपल्याला दाखवतो न्याय मिळण्याआधी पीडितेला किती वेळा मरावं लागतं. पोलिसांकडून दुर्लक्ष, समाजाकडून संशय, कोर्टात अपमानास्पद प्रश्न आणि मानसिक त्रास. शेवटी न्याय मिळतो, पण तोपर्यंत परिमा आतून तुटलेली असते. म्हणजेच न्याय व्यवस्था जिंकते, पण माणूस हरतो. चित्रपटात एक रहस्यमय पात्र आहे, अमरेला मॅन, छत्रीवाला माणूस. पात्र सूचित करतं की समाजात असे काही लोक आहेत जे कायद्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि स्वतःच गुन्हेगारांना शिक्षा देतात. हा मुद्दा खूपच धोकादायक आहे, कारण जर प्रत्येकाने स्वतःच न्याय द्यायला सुरुवात केली तर कायद्याचं अस्तित्वच संपेल. पण प्रश्न असा आहे, लोकांना असं का करावं वाटतं? कारण व्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला आहे. चित्रपटाचा शेवट अस्वस्थ करतो, तुम्हाला शांत बसू देत नाही. आरोपींना शिक्षा मिळते, पण मनात एक रिकामे पण राहतं. न्याय मिळाला, पण उशिरा आणि अपूर्ण. हा शेवट आपल्याला विचार करायला लावतो. आपली न्याय व्यवस्था खरंच पीडितांच्या बाजूने आहे का? 80 हा फक्त चित्रपट नाही, तो एक प्रश्न आहे समाजासाठी आणि व्यवस्थेसाठी. पीडिताला दोष देणं कधी थांबणार? न्याय लवकर आणि सन्मानाने कधी मिळणार? आणि सर्वात महत्वाचं, आपण बदलायला तयार आहोत का? न्यायाच्या दरवाजावर अजूनही गर्दी आहे. जिंकूनही हरल्यासारखी प्रत्येक पीडिताची कहाणी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही फक्त बातम्या देत नाही, आम्ही प्रश्न विचारतो.